कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेतके या गावामध्ये सद्गुरू संत बाळूमामांनी एक रणखांब रोवला आणि हा रणखांब भूतबाधा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा हा रणखांब आहे. हा भाविकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. तर बरेच बाळूमामांचे भक्त जेव्हा जेव्हा आदमापूरला येतात तेव्हा मेतक्यामध्ये जाऊनही त्या रणखांबाचे दर्शन घेतात. तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण हा बाळूमामाने लावलेल्या या रणखांबावर आधारित आहे. तुम्ही खरेच बाळूमामांचे भक्त असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बाळूमामाने हा रणखांब का आणि कशासाठी लावला आणि कुठे लावला यावर आधारित हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही व्हिडिओ भावानं बाळूमामांची मेंढरं 1922 पासून मेतके आणि इतर भागामध्ये तेथील जवळपास भागांमध्ये चरायला जात होती. त्यामुळे हळूहळू बाळूमामांची महती सगळीकडेच पसरत होती. बाळूमामांची मेंढरं 1932 मध्ये मेतके या गावामध्ये मुक्कामासाठी होती. तेव्हा तेथील लोकांनी बाळूमामांचा भंडारा उत्सव मेतके या गावामध्ये भरवायचा ठरवला. मेतके या गावातील बाळूमामांच्या भक्तांनी बाळूमामांचा भंडारा मेतके या गावामध्ये करायचा ठरवला आणि तसंच सर्वांनी नियोजन केलं. या बाळूमामाच्या भंडारा उत्सवासाठी या भंडारा उत्सवामध्ये भंडाऱ्याची उधळण, पालखी आणि ढोल, ताशे, नगारे या सर्वांचं आगमन झालं होतं. तसेच तिथे या बाळूमामाच्या मेंढ्यांची सेवा बघून मामाही भारावून गेले होते. या सर्व क्षणांची कायमस्वरूपी आठवण राहावी आणि बाळूमामांची या भंडाऱ्याची आठवण राहावी म्हणून मेतके गावातील भक्तांनी ठरवलं की या भंडाऱ्याची आणि बाळूमामांची आठवण कायम राहावी या हेतूने तेथील लोकांनी तिथे एक खांब लावायचे ठरवले आणि तसे त्यांनी बाळूमामांना सांगितले. एका भक्ताने एक सागवानाचे झाडच कापून तिथे आणले आणि मामांच्या साक्षीने त्या झाडाला एका खांबाचे रूप दिले. असत्य हा नेहमी वाईट गोष्टींना पाचर मारतो, म्हणजे त्याला आळा घालतो, असे बोलून बाळूमामाने तो खांब तिथे स्थापित केला. बाळूमामा म्हणाले, असा खांब कैलासात म्हणजे स्वर्गात एक आणि हा दुसरा हा मेतके या गावामध्ये लावलेला आहे. हा खांब लावल्यानंतर बाळूमामा म्हणाले, हा खांब मी स्वतः स्वर्गात आणलाय, म्हणजे हा स्वर्गात एक आणि भूतलावर म्हणजे इथं जमिनीवर म्हणलं तर फक्त मेतक्यातच आहे. आणि हा जसे जसे बाळूमामांच्या मंदिराची महती वाढत गेली, बाळूमामांची महती वाढत गेली, आदमापूरची महती वाढत गेली, तसेच या रणखांबाचे आणि या मेतके गावाची महती वाढत गेली. बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्त हा मेतक्यामध्ये जाऊन बाळूमामांच्या रणखांबाचे दर्शन नक्कीच घेतो. पण या मेतक्यामधील मंदिरामध्ये बाळूमामांसोबतच संत सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांच्यासोबत आहे. जशी बाळूमामांची आदमापूरमध्ये मूर्ती आहे तशीच मूर्ती इथं मेतक्यामध्ये आहे. तर भावांनो, बाळूमामाने लावलेला हा रणखांब वर्ष हा खांब ऊन आणि पावसात तसाच होता. त्याच्यावरती कोणतंही आवरण नव्हतं, त्याच्यावरती काहीही नव्हतं. तरी हा रणखांब बाळूमामाने जसा लावला आहे तसाच होता. आता या रणखांबावरती पंचधातूचे आवरण घालून हा रणखांब पूर्ण झाकलेला असतो. याच्यावरती पूर्ण पंचधातूंचे आवरण असते आणि फक्त श्रावण महिन्यामध्ये याच्यावरचे सर्व पंचधातूंचे आवरण काढले जाते. आणि जो बाळूमामाने लावलेला सागवानी झाडाला जे बाळूमामाने खांबाचे रूप देऊन तो तिथं लावला होता, तो ज्या पद्धतीने जसा बाळूमामाने लावला होता तसा त्याच खांबाचे दर्शन तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये घेता येतं. तर प्रत्येक श्रावण महिन्यात एक महिना हा रणखांब पूर्णपणे पंचधातूंपासून वेगळा असतो. यामध्ये बाळूमामाने लावलेलं जे रूप आहे त्याच रूपामध्ये तुम्ही या खांबाचे दर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला बाळूमामाच्या रणखांबाचे जे बाळूमामाने लावलाय त्या खांबाचे दर्शन घ्यायचे असेल तर श्रावण महिन्यात नक्की जावा आणि या बाळूमामाच्या रणखांबाचे दर्शन नक्की घ्या. या श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते. तुम्ही नक्की जावा आणि बाळूमामाच्या रणखांबाचे नक्की दर्शन घ्या. तर हा बाळूमामाचा रणखांब कसं काम करतो हे तुम्हाला मी आता सांगत आहे. तर या खांबाची महती अशी की ज्या कोणी भक्ताला करणी, भूतबाधा, नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असेल त्या बाळूमामाच्या भक्ताने या बाळूमामाच्या खांबाचे दर्शन घेतलं आणि त्या खांबाला बाळूमामांचं नाव घेऊन फेरी मारली, तर तिला प्रदक्षिणा घातली, तर या सर्व नकारात्मक गोष्टी करणीतून आणि त्या भूतबाधेतून तो भक्त मोकळा होतो, अशी या बाळूमामाच्या रणखांबाची ख्याती आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बाळूमामांचे भक्त असाल तर बाळूमामाच्या दुसऱ्या भक्तापर्यंत नक्की पाठवा. बोला बाळूमामांच्या नावानं सांग बोले.